जय हिंद जय महाराष्ट्र. मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरवशी आज परळी वैजनाथ या ठिकाणी आलेलो आहे. परळी वैजनाथ या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने 1.5 ते 2 कोटीची जी गतिरोधकाची काम करण्यात आलेली आहे, ते गतिरोधकचं काम पूर्णतः बोगस स्वरूपाचं झालेलं आहे. या ठिकाणच्या भोसले सभागृह आणि या ठिकाणच्या बरकतनगरच्या भागात अनेक गतिरोधक 10-20 फुटावर तयार करण्यात आलेले आहे, परंतु गतिरोधक हे तुटलेल्या मुटलेल्या आणि फुटक्या स्वरूपात आहेत. परंतु या गतिरोधकाचा येथील सर्वसामान्य जनतेला खूप त्रास होत आहे. लहान थोरापासून ते वयोवृद्ध माणसाला या ठिकाणी येताना जाताना या गतिरोधकचा त्रास होत आहे. तर मग या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या गतिरोधकाची बोगस बिलं कुणी उचलली, कशी उचलली ते आपण प्रशासनाला विचारू. मात्र ही काम या ठिकाणच्या नगराध्यक्षांना केली आहेत का, नगरसेवकानं केली आहेत का, कुठल्या कंत्राटदारानं केली आहे का, नगरपालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कुठल्या जवळच्या नातेसंबंधातील व्यक्तीनं केलेली आहे, याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. परंतु या ठिकाणी जे गतिरोधक तयार करण्यात आलेले आहे, त्या गतिरोधकामुळे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र रोजचाच आत्ताच बघू शकतात या ठिकाणी एका लेडीज डोक्यावर पडली होती, परंतु तिने या ठिकाणी मुलाखत देण्यास टाळलेलं आहे. कारण जर मुलाखत दिली तर या ठिकाणचं राजकीय वातावरण पुन्हा धमक्या देईल का, मला कोणी प्रशासनाचा अधिकारी येऊन काही म्हणेल का, म्हणून संबंधित महिलांनी यावेळेस तक्रार दिलेली नाही. परंतु या ठिकाणची काही गतिरोधक आणि काही तुटक्या फुटक्या गतिरोधकाची मी तुम्हाला दृश्य दाखवणार आहे. ठिकाणी रस्त्याचा प्रॉब्लेम कसा होत आहे, असा एक सर्वसामान्य नागरिक आहे, त्यांना या रस्त्यावरून काय त्रास होत आहे त्याच्याबद्दल आपण विचारपूस करूया. काय वाटतं? काय गरज आहे का 10-20 फुटावर टाकले गतिरोधक. समजा एखादा कोणी पेशंट असलं तर कसं जावं तिने, इमर्जन्सी त्याला इमर्जन्सी लागली तर कसं जावं तिला, काय वाटत कोणी काय अपघात झाला तर काय कोण जिम्मेदार आहे? तुम्हाला काय वाटतं हे गतिरोधक आहे ते जाणून बुजून करण्यात आले कसं काय? नाही, जाणून बुजून केलेलं आहे. का 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 आणि कसं? कारण आता कशाला सांगू आता आपण, तुम्हाला कुणावर शंका कुणाबद्दल नाही आता ते कसं सांगू शकतो. परंतु तुम्हाला त्रास होतोय, त्रास होत आहे आता तुम्हालाच. मग बाकीचे या ठिकाणचे जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते रस्त्यावर का उतरत नाहीत, काच काय त्याची काय तक्रार का करत नाहीत? आता त्याचं दिवसा हे असते, कोणी हे असते सांगत नाही, कोणी ऑटो केंद्र ऑटो बिटे किती बोलते जे असतंय. या ठिकाणी असं सांगायचं की सर्वसामान्य माणसाबरोबर यांचं वय कमीत कमी 30, 35, 25, 30च्या आसपास असेल, तर या ठिकाणी 70 ते 80 वयाच्या जी माणसं या ठिकाणी जात येत असतील, तर ह्या माणसाला जर एवढा त्रास होत असेल तर सर्वसामान्य माणसाला किती त्रास होत असेल. चला आपण तुम्हाला रस्ता दाखवतो कसा आहे ते. या ठिकाणी आता आपण सध्या परळी वैजनाथ या ठिकाणी असलेल्या या गतिरोधकच्या बाबत सांगणार आहोत. कारण
या बरकतनगरमधील या रस्त्याला असणाऱ्या या गतिरोधक नगर परिषदच्या वतीने तयार करण्यात आलेली गतिरोधक आहे की माणसाच्या मृत्यूची किंवा ॲक्सिडेंटची किंवा या ठिकाणाहून जाताना येताना त्यांची कंबरड म्हणजे जी कंबरड आहेत म्हणजे जी ठिकाणं आहेत अशी ही ठिकाणं मृत्यूच्या माणसाला दवाखान्यात भरती करण्याची भाग झालेली आहे. तर या ठिकाणी परळी वैजनाथच्या या ठिकाणावर असणारी ही गतिरोधक या ठिकाणचा भोसले सभागृह हे भोसले सभागृह म्हणजे पलीकडच्या पद्मावती भाग आणि या बरकतनगर अशाच परळीतील काही ठिकाणच्या गतिरोधकची मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर या ठिकाणच्या परळीच्या नगर परिषदच्या वतीने या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची कंबरड ओढण्यासाठी ही गतिरोधक तयार केली की काय असा या ठिकाणी परळीच्या या भागात राहणाऱ्या बरकतनगर आणि पद्मावती भागातीलच नाही तर या ठिकाणी या भागामध्ये आल्यानंतर अनेक 2 व्हीलर असतील 3 व्हीलर असतील किंवा 4 व्हीलर असतील यांना या ठिकाणी या गतिरोधकचा सामना करावा लागत आहे. तर नगर परिषदच्या वतीने या गतिरोधकचं काम कुणी कसं केलं कारण सदरील या गतिरोधकच्या कामामध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे. कारण याची संपूर्ण माहिती मी नगरपालिकेला तर विचारणारच आहे परंतु या ठिकाणच्या या भागामध्ये अशी गतिरोधक जास्त प्रमाणात का करण्यात आलेली आहे याची नगर परिषद आणि या ठिकाणच्या नगरसेवकांनी असतील नगराध्यक्षांनी असतील याची उत्तरे द्यावी. मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे. जय हिंद जय महाराष्ट्र.